हो, आज एक नाही 3 रेसिपी, तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. चला ताई मावशी, आजच्या रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आजची रेसिपी ही खूप साधी आणि खास आहे बरं, आणि थोडीशी नवीन आहे. मुलांचा हट्ट पुरवण्यासाठी मी अशी रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आता बाजारात खूप सारे मक्का विकायला आले आहे. त्याच मक्याचा वापर करून मी आज साधी आणि सोपी इथे मक्यापासून रेसिपी बनवणार आहे. तर व्हिडिओ नक्की पहा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा, मी एक मक्का घेतला आणि त्याचं कच्चाच मक्का असताना त्याच्या अशा बिया हळूहळू चाकूच्या साहाय्याने काढून घ्यायच्या. तुम्ही वाफवून उकडून घेतलं तरी चालते, पण या पद्धतीत केल्यानं थोडंसं छान लागतं. वाफवून उकडून आपण तर खातोच नेहमी मका. बघा, पूर्ण असा मी बिया अशा चाकून काढून घेतल्या बारीक बारीक. का काढायच्या, तर ते काढता वेळेसच बारीक बारीक चाप होतं. नंतर त्यामध्ये थोडीशी ग्रीन चिली टाकायची. तुमच्याकडे असेल तर टाका, नाही तर मिरचीचा ठेसा टाकला तरी चालते. आणि थोडंसं रेड चिली सॉस तुमच्याकडे असेल तर टाका, नाही तर लाल मिरची वापरली तरी चालते. आणि चवीपुरतं मस्त मीठ टाकायचं. थोडीशी कोथिंबीर आणि कस्तुरी मेथी आहे मी वाळवलेली घरीच, ती पण टाकायची. आणि थोडंसं लाल तिखट, हळद, चाट मसाला असेल तर तुम्ही टाका. माझ्याकडे नव्हता म्हणून मी टाकले नाही. छान असं हलवून घ्यायचं. थोडेसे तीळ मी टाकले आणि मस्त बॅटर हे हलवून घ्यायचं. मस्त एकजीव करायचं. हे बॅटर मुरण्यासाठी साईडला ठेवायचं. साईडला ठेवल्यानंतर थोडंसं हे बॅटर सुकं होते. नंतर यात तुम्ही पाण्याचाही वापर करू शकता. खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे. कॉर्न आणा आणि अशी नक्की बनवा आणि कमेंटमध्ये मला सांगा की तुमचं ही रेसिपी कशी बनली. बघा, साईडकडं मिश्रण ठेवायचं आणि मी असं पिकनिक ब्रेड घेतल्या. एका ब्रेडला ही ग्रीन चिली सॉस लावायचा आणि एका ब्रेडला रेड चिली सॉस लावायचा. आणि बघा, जसं आपण आता स्टफिंग केलं ते स्टफिंग यामध्ये भरायचं. एवढी सुंदर आणि जबरदस्त लागते ना, जसं आपण साध्या प्रकारे सँडविच करतो ना, हा सँडविचचाच प्रकार आहे. बघा, थोडीशी स्टफिंग ही कोरडी होती म्हणून थोडंसं मी पाणी टाकलं. पाणी टाकताना मी दाखवलं नाही. बघा, छान असं भरून घ्यायचं. जास्त जाड नाही भरायचं, पतलं पतलंच भरायचं. आणि दुसरी ब्रेड त्यावर अशी ठेवायची. जसं आपण साध्या पद्धतीत सँडविच बनवतो ना, त्या प्रकारे. आणि असं छान प्रेस करायचं. एवढी साधी आणि सोपी आणि खायला भन्नाट अशी लागते. बघा, वरून मी कॉर्न लावलं पण ते चिटकत नव्हतं. यानेही छान तळलं जाते, भाजलं जाते. तुम्ही तळू शकता किंवा छोटंसं तेलात थोडंसं बटर लावून तुम्ही भाजू शकता. पुन्हा असे मी पूर्ण असे गोल गोल करून असे तुम्हाला साईडला घेऊन दाखवले आहे. पूर्ण असे 2-3 करून घ्यायचे. खूप छान लागतात. दिसायला एवढे छान आणि खायला त्याच्यापेक्षाही भारी आणि छान. मी बघा इथे कढई तापण्यासाठी ठेवली. त्यामध्ये थोडंसं बटर टाकलं. तुम्ही इथे तुपाचाही वापर करू शकता. माझ्याकडे बटर होतं म्हणून मी टाकलं. आणि बटर टाकल्यानंतर थोडंसं तेल टाकायचं. बटर हे खाली चिटकत नाही. चांगलं ढवळून घ्यायचं. तुम्ही हे तव्यावरही करू शकता. तवा छान तापू द्यायचा, नंतर हे करू शकता. बघा, मी कढईत तुम्हाला दाखवत आहे. छान भाजलं जाते म्हणून मी कढईतच बनवलं आहे. बघा, आलटून पलटून छान करायचं. बघा, छान खरपूस, एक साईड खरपूस, दुसरी साईड खरपूस, असं दोन्ही साईडनं छान खरपूस भाज द्यायचं. बघा, रेडी होतं आपलं कॉर्नचं सँडविच घरीच, खूप सोप्या पद्धतीत. की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. बघा, झाले आपले गरमागरम असे सँडविच. कॉर्नपासून सँडविच आहे की नाही भन्नाट रेसिपी. आवडली का? तुम्ही ट्राय करा आणि सबस्क्राईब करा. बघा, मी 2-3 दिवसाला मसाला पुरण्यासाठी असा मसाला बनवते. इथे मी धने, तीळ, बडीशेप, दालचिनी, 2-3 हिरव्या वेलच्या, एक काळी बडी इलायची, थोडंसं तीळ, जिरं घेतलं आणि 2 लवंगा आणि 3-4 मिरे. एवढं छान मसाला हा होतो. हा मसाला कुठल्याही भाजीत आपण डेली वापरासाठी वापरू शकतो. खूप सुंदर होतो. बघा, मसाला केला तर त्याचा वास जातो. असं 2-3 दिवसाचा नक्की मसाला करा आणि मला सांगा. मस्त संध्याकाळी मुलांना असे मी आलू पराठे बनवून दिले. हिरव्या मिरचीचा ठेचा टाकून आलू उकडून मॅश करून ती चटणी बनवली आलूची. आणि आपला कणकेचा गोळा घ्यायचा, आपण पीठ मळलेला. आणि मस्त जसं आपण पुरणाची पोळी भरून जसं आलू पराठा लाटतो ना, त्या प्रकारे लाटायचा. मुलं खूप खुश झाली. आज त्यांना 2-2 छान पदार्थ खाण्यासाठी मिळाले. तुम्ही आलू पराठा कशा पद्धतीत बनवता आणि तुमची पद्धत कशी आहे तेही मला कमेंटमध्ये सांगा.
बघा या पद्धतीत असं हातावर थापून घ्यायचं म्हणजे पराठा हा फुटत नाही. आलूचं स्टफिंग हे सगळीकडे मिक्स होतं आणि हलक्या हाताने अशी आपली पोळीही लाटून घ्यायची. बघा साधी आणि सोपी पद्धत आहे. आपला पराठा खूप सोपा आणि साध्या पद्धतीत. बघा मुलांनी माझ्या टोमॅटो सॉससोबत खाल्ला. तुम्हाला कशासोबत खायला आवडते तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मस्त असा खरपूस आलटून पालटून पराठा हा मस्त खरपूस भाजायचा. खूप छान झाला होता. नक्की तुम्ही ट्राय करा. माझं सँडविच, आलू पराठा आणि मी बनवलेला 2-3 दिवसाचा म्हणजे आठवड्याचा मसाला. आवडली का तुम्हाला रेसिपी? आवडली असेल तर नक्की मला सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा मस्त असा खरपूस तूप लावून किंवा तेल लावून, बटर लावून तुम्ही करू शकता. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.